सर्वांना मानाचा जय भीम. 2 दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली. हिंगणा महेशपूर सध्याचं अकोली या ठिकाणी पुरुषोत्तम अहिर सामाजिक कार्यकर्ते यांच्या शेतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 40 गुंठ्यामध्ये पुतळा होता. तो पुतळा अतिक्रमणच्या नावाने काढून नेण्यात आला. सकाळी पहाटे हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आले. कोणतीही नोटीस न देता, कोणताही वेळ न देता, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी काढून टाकण्यात आला. एवढं चांगलं बुद्ध विहार त्या ठिकाणी होतं. मी स्वतः त्या बुद्ध विहाराला भेट दिली होती. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुरुषोत्तम अहिर हे चांगले समाजसेवक होते. त्यांच्या शेतीत अनेक गायी त्यांनी वागवल्या होत्या. त्या गायांना सुद्धा या ठिकाणी नेण्यात आले आणि बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा कुठं नेला याचा आता सुद्धा आम्हाला कोणी जवाब देत नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. सकाळी पहाटे हे कारवाई करण्यात आली. कोणतीही नोटीस न देता पुरुषोत्तम अहिर यांच्या शेतीत बाबासाहेबांचा पुतळा काढण्यात आला. अनेक गायी या ठिकाणी नेण्यात आले. कुठे नेले याचा जवाब दो. अन्यथा उद्या अकोला जिल्ह्यातील सर्व भीमसैनिक, सर्व बौद्ध समाज आम्ही रस्त्यावर उतरू. अरे अतिक्रमण केलं म्हणता तुम्ही, मग तुम्ही रीतसर नोटीस का दिली नाही? वेळ का दिला नाही? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन का केलं नाही? 2008 मध्ये ग्रामपंचायतने ठराव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध विहाराला सहमती दिली. मग ग्रामपंचायतच्या ठरावाला तुम्ही विरोध करता का? म्हणजे ग्रामपंचायतच्या ठरावाला सुद्धा तुम्ही मान्यता देत नाही का? हा मनमानी कारभार चालू आहे. राजकीय दबावामुळे बाबासाहेबांचे पुतळे टार्गेट करणं चालू आहे. सामाजिक काम करणारे लोक दाबण्याचं काम चालू आहे. हे आम्ही खपून घेणार नाही. पुरुषोत्तम अहिर यांनी आपल्या शेतीत गायी वागवल्या होत्या. हे म्हणतात अतिक्रमण केलं. अरे चायनानं, अरे चीननं 40 किलोमीटर आपल्यावर अतिक्रमण केलं. त्याचं काय? अरे अनेक आमदारांचे 100 50 एकर जमिनीवर ताबे आहेत. त्याचं काय? हे ताबे तुम्ही हटवसान का? ज्या आमदारांनी गोरगरिबांच्या जमिनी हडप केल्या ते जमिनी तुम्ही ताब्यात घेसान का? अरे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात, त्यांना तुम्ही डावलण्याचं काम करता. हे आम्ही खपून घेणार नाही. अकोला जिल्हा आंबेडकर चळवळीचा जिल्हा आहे. बाबासाहेबांचा पुतळा कसा काढला? कोणाला विचारून काढला? सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की 15 ऑगस्टला प्रत्येक शाळेत बाबासाहेबांचे फोटो असले पाहिजेत. मग तुम्ही आता GRला मान्यता देत नाही का? सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यावरही बाबासाहेबांचे पुतळे कसे काय काढता? 2008 मध्ये या पुतळ्याला मान्यता दिली. मग सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी डावलण्याचं हे काम नाही का? आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांना जवाब विचारतो की तुम्ही कशी काय हे कारवाई केली? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम काय सांगते? कलम 51 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना रीतसर त्या ठिकाणी नोटीस देण्याचं काम होतं. तसं केलं का? तर तसं कुठलंही काम याच्यात झालं नाही. अरे 200 400 एकर आमदार खासदारांनी जमिनी हडप केल्या. हे जमिनी तुम्ही हडप करसान का? हे जमिनी पहिले तुम्ही हडप करा आणि मग गोरगरिबांना या ठिकाणी दडपशाही पद्धतीने हे
हुकुमशाही पद्धतीनं काम करा. अकोला जिल्ह्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी आवाज उचलत नाही. ना जिल्हाधिकारी आवाज उचलत नाही, ना तहसीलदार आवाज उचलत नाही. पण 2008 मध्ये एक सामाजिक कार्यकर्ते, अरे गौरक्षण आपल्या शेतीत बांधतात, बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभं करतात. तर बाबासाहेबांचा पुतळा यांच्या डोळ्यात खुपते आणि त्यावर अनेक राजकीय नेते आपला डोळा ठेवून हडप करण्याचं काम करतात. राजकीय दबावामुळे हे कारवाई करण्यात आली. याचा मी धिक्कार करतो, निषेध करतो, समाजाला आवाहन करतो की हे आपल्या अस्तित्वावर घालाय. आज पुरुषोत्तम अहिर यांच्या शेतीत बाबासाहेबांचा पुतळा तोडला, त्यांचं राहण्याचं घर सुद्धा तोडलं, अनेक जनावर त्या ठिकाणावरून कुठे नेले याचा सुद्धा पता नाही. पुरुषोत्तम अहिरला पोलीस स्टेशन मध्ये दाबण्यात आलं. त्यांना असं दाबण्यात आलं जसं ते आतंकवादी आहेत. आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यावर त्यांनी बॉम्ब तयार करण्याची कारखाना काढला. अशा पद्धतीने या ठिकाणी वागणूक दिली. हे चुकीचं आहे, न्यायालयाच्या विरोधात आहे, कायद्याच्या विरोधात आहे. बाबासाहेबांच्या संविधानात हे बसत नाही. बाबासाहेबांच्या संविधानाविरुद्ध आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो, समाजाला आवाहन करतो की या विरोधात आपण आवाज बुलंद केला पाहिजे. हा आपला आवाज दाबायचं काम आहे. आपला आवाज कोणताच मायचा लाल दाबू शकत नाही. जोपर्यंत हा निळा दुपट्टा, निळा झेंडा आपल्या हातात आहे तोपर्यंत आपला आवाज दबणार नाही. आपण हा लढा तीव्र करू, रस्त्यावरची लढाई लढू. लवकरच यावर आपण भूमिका घेऊ आणि बाबासाहेबांचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी सन्मानाने बसू. कसा बाबासाहेबांचा पुतळा काढला हे सुद्धा आपण जवाब विचारू. आणि ज्यांनी पुतळा काढला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मागणी करू. पुरुषोत्तम अहिर यांच्या शेतीमध्ये दडपशाहीनं, हुकुमशाहीनं हे कारवाई केली, त्याचा मी निषेध करतो. सर्व समाजाला आवाहन करतो की एक ठिकाणी निळ्या झेंड्याखाली एक होऊन संघटित व्हा आणि या लढ्याविरुद्ध बंड करा हे आवाहन करतो. जय भीम.